नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मारीसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे। या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते। त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे। OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे। 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे। विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे। आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारीसन आहे। मारीसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे। यात फहाद फाजिल आणि वाडीवेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे। या चित्रपटाची कथा चोर दयालनपासून सुरू होते। त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे। त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे। कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात। पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो। यानंतर त्याची नजर एका घरावर पडते। तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो। आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडीवेलूशी होते। त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो। दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे। वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल। पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे। तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो। सुरुवातीला मारीसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो। असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते। तामिळ भाषेला मारीसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला। फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे। फहाद फाजिल आणि वाडीवेलू अभिनीत मारीसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे। रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे। IMDbवर मारीसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे। हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे। हा पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मारीसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे। या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते। त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे। OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे। 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे। विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे। आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारीसन आहे। मारीसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे। यात फहाद फाजिल आणि वाडीवेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे। या चित्रपटाची कथा चोर दयालनपासून सुरू होते। त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे। त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे। कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात। पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो। यानंतर त्याची नजर एका घरावर पडते। तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो। आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडीवेलूशी होते।
त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो. दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे. वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल. पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे. तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो. सुरुवातीला मॉरिसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो. असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते. तामिळ भाषेला मॉरिसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला. फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे. फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मॉरिसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे. रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे. IMDbवर मॉरिसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे. हा पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मॉरिसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे. या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते. त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे. OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे. 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे. विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मॉरिसन आहे. मॉरिसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे. यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाची कथा चोर दयालन पासून सुरू होते. त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे. त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे. कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात. पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो. यानंतर त्याची नजर एका घरावर पडते. तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो. आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते. त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो. दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे. वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल. पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे. तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो. सुरुवातीला मॉरिसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो. असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते. तामिळ भाषेला मॉरिसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला. फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे. फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मॉरिसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे. रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे. IMDbवर मॉरिसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे. हा पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मॉरिसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत.
हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे। या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते। त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे। OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे। 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे। विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे। आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारीसन आहे। मारीसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे। यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे। या चित्रपटाची कथा चोर दयालनपासून सुरू होते। त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे। त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे। कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात। पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो। यानंतर त्याची नजर एका घरावर पडते। तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो। आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते। त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो। दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे। वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल। पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे। तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो। सुरुवातीला मारीसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो। असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते। तामिळ भाषेला मारीसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला। फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे। फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मारीसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे। रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे। IMDbवर मारीसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे। हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे। हा पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मारीसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे। या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते। त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे। OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे। 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे। विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे। आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारीसन आहे। मारीसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे। यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे। या चित्रपटाची कथा चोर दयालनपासून सुरू होते। त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे। त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे। कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात। पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो। यानंतर त्याची नजर एका घरावर पडते। तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो। आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते। त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो। दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे।
वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल. पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे. तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो. सुरुवातीला मॉरिसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो. असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते. तामिळ भाषेला मॉरिसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला. फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे. फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मॉरिसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे. रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे. IMDbवर मॉरिसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे. हा पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मॉरिसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे. या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते. त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे. OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे. 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे. विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मॉरिसन आहे. मॉरिसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे. यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाची कथा चोर दयालन पासून सुरू होते. त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे. त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे. कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात. पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो. यानंतर त्याची नजर एका घरावर पडते. तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो. आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते. त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो. दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे. वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल. पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे. तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो. सुरुवातीला मॉरिसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो. असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते. तामिळ भाषेला मॉरिसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला. फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे. फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मॉरिसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे. रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे. IMDbवर मॉरिसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे. हा पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मॉरिसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे. या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते.
त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे. OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे. 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे. विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारीसन आहे. मारीसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे. यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाची कथा चोर दयालन पासून सुरू होते. त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे. त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे. कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात. पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो. यानंतर त्याची नजर एका घरावर पडते. तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो. आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते. त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो. दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे. वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल. पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो. पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे. तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो. सुरुवातीला मारीसनची कथा अगदी साधी वाटते पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो. असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते. तामिळ भाषेला मारीसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला. फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे. फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मारीसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे. रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे. IMDbवर मारीसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे. हा पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मारीसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे. या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते. त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे. OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे. 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे. विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारीसन आहे. मारीसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे. यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाची कथा चोर दयालन पासून सुरू होते. त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे. त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे. कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात. पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो. यानंतर त्याची नजर एका घरावर पडते. तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो. आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते. त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो. दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे. वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल.
पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे. तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो. सुरुवातीला मॉरिसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो. असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते. तामिळ भाषेला मॉरिसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला. फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे. फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मॉरिसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे. रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे. IMDbवर मॉरिसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे. हा पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मॉरिसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे. या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते. त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे. OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे. 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे. विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मॉरिसन आहे. मॉरिसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे. यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाची कथा चोर दयालन पासून सुरू होते. त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे. त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे. कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात. पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो. यानंतर त्याची नजर एका घरावर पडते. तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो. आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते. त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो. दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे. वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल. पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे. तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो. सुरुवातीला मॉरिसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो. असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते. तामिळ भाषेला मॉरिसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला. फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे. फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मॉरिसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे. रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे. IMDbवर मॉरिसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे. हा पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मॉरिसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे. या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते. त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे. OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे.
2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे। विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे। आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारीसन आहे। मारीसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे। यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे। या चित्रपटाची कथा चोर दयालन पासून सुरू होते। त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे। त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे। कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात। पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो। यानंतर त्याची नजर एका घरावर पडते। तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो। आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते। त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो। दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे। वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल। पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे। तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो। सुरुवातीला मारीसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो। असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते। तामिळ भाषेला मारीसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला। फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे। फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मारीसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे। रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे। IMDbवर मारीसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे। हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे। हा पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मारीसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे। या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते। त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे। OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे। 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे। विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे। आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारीसन आहे। मारीसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे। यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे। या चित्रपटाची कथा चोर दयालन पासून सुरू होते। त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे। त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे। कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात। पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो। यानंतर त्याची नजर एका घरावर पडते। तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो। आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते। त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो। दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे। वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल। पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे। तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो। सुरुवातीला मारीसनची कथा अगदी साधी वाटते,
पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो. असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते. तामिळ भाषेला मारीसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला. फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे. फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मारीसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे. रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे. IMDbवर मारीसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे. हा पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मारीसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे. या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते. त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे. OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे. 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे. विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारीसन आहे. मारीसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे. यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाची कथा चोर दयालनपासून सुरू होते. त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे. त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे. कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात. पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो. यानंतर त्याची नजर एका घरावर पडते. तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो. आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते. त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो. दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे. वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल. पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो. पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे. तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो. सुरुवातीला मारीसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो. असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते. तामिळ भाषेला मारीसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला. फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे. फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मारीसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे. रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे. IMDbवर मारीसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे. हा पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मारीसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे. या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते. त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे. OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे. 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे. विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि
पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे। आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारीसन आहे। मारीसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे। यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे। या चित्रपटाची कथा चोर दयालन पासून सुरू होते। त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे। त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे। कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात। पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो। यानंतर त्याची नजर एका घरावर पडते। तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो। आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते। त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो। दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे। वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल। पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण एटीएम मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे। तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो। सुरुवातीला मारीसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो। असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते। तामिळ भाषेला मारीसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला। फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे। फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मारीसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे। रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे। IMDb वर मारीसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे। हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे। हा पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये OTT वर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मारीसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। OTT वर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे। या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते। त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे। OTT वर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे। 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे। विशेष म्हणजे OTT वर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे। आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारीसन आहे। मारीसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे। यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे। या चित्रपटाची कथा चोर दयालन पासून सुरू होते। त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे। त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे। कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात। पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो। यानंतर त्याची नजर एका घरावर पडते। तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो। आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते। त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो। दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे। वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल। पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण एटीएम मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे। तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो। सुरुवातीला मारीसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो। असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते।
तामिळ भाषेला मारिसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला। फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे। फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मारिसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे। रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे। IMDbवर मारिसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे। हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे। हा पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मारिसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूळ घालत आहे। या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते। त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे। OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे। 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे। विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे। आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारिसन आहे। मारिसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे। यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे। या चित्रपटाची कथा चोर दयालनपासून सुरू होते। त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे। त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे। कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात। पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो। यानंतर त्याची नजर एका घरावर पडते। तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो। आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते। त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो। दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे। वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल। पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे। तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो। सुरुवातीला मारिसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो। असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते। तामिळ भाषेला मारिसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला। फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे। फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मारिसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे। रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे। IMDbवर मारिसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे। हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे। हा पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मारिसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूळ घालत आहे। या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते। त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे। OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे। 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे। विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे। आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारिसन आहे।
मारिसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे। यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे। या चित्रपटाची कथा चोर दयालनपासून सुरू होते। त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे। त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे। कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात। पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो। यानंतर त्याची नजर एका घरावर पडते। तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो। आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते। त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो। दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे। वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल। पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे। तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो। सुरुवातीला मारिसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो। असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते। तामिळ भाषेला मारिसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला। फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे। फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मारिसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे। रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे। IMDb वर मारिसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे। हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे। हा पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये OTT वर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मारिसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। OTT वर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे। या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते। त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे। OTT वर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे। 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे। विशेष म्हणजे OTT वर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे। आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारिसन आहे। मारिसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे। यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे। या चित्रपटाची कथा चोर दयालनपासून सुरू होते। त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे। त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे। कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात। पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो। यानंतर त्याची नजर एका घरावर पडते। तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो। आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते। त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो। दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे। वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल। पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे। तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो। सुरुवातीला मारिसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो। असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते। तामिळ भाषेला मारिसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला। फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या
टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांक व झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे। फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मारिसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे। रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे। IMDb वर मारिसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे। हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे। हा पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मारिसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे। या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते। त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे। OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे। 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे। विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे। आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारिसन आहे। मारिसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे। यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे। या चित्रपटाची कथा चोर दयालनपासून सुरू होते। त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे। त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे। कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात। पण दयालनला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो। यानंतर त्याची नजर एका घरावर पडते। तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो। आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते। त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो। दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे। वेलायुधम दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल। पैशाच्या लालसापोटी दयालन त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे। तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो। सुरुवातीला मारिसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो। असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते। तामिळ भाषेला मारिसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला। फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिला क्रमांक व झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे। फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मारिसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे। रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे। IMDb वर मारिसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे। हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे। हा पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मारिसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे। या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते। त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे। OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे। 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ स्तुतीच केलेली आहे। विशेष म्हणजे OTTवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच क्रमांकावर ट्रेंड करू लागलेला आहे। आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव मारिसन आहे। मारिसन हा तामिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे। यात फहाद फाजिल आणि वाडी वेलू मुख्य भूमिकेत दिसत आहे। या चित्रपटाची कथा चोर दयालनपासून सुरू होते। त्याच्या भूमिकेत फहाद फाजिल दिसत आहे। त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे।
कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की चोरीच्या आरोपाखाली पोलीस दयानंदला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकदी देऊन सोडून देतात। पण दयानंदला चोरीची सवय असल्याने तो लगेच एक बाईक आणि मोबाईल चोरी करतो। यानंतर त्याची नजर एका घरावर पडते। तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो। आता त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी म्हणजे वाडी वेलूशी होते। त्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो। दयानंदला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे कारण त्याला विसरायचा आजार आहे। वेलायुधम दयानंदला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल। पैशाच्या लालसापोटी दयानंद त्याला मदत करतो, पण ATM मधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहे। तेव्हापासून दयानंद त्याच्या मागे लागतो। सुरुवातीला मॉरिसनची कथा अगदी साधी वाटते, पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो। असे काही घडते त्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल आणि हीच या थरारपट्टीची खरी ताकद ठरते। तामिळ भाषेला मॉरिसन 22 ऑगस्ट 2025 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणातच लोकांचा आवडता चित्रपट ठरला। फक्त काही तासातच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे। फहाद फाजिल आणि वाडी वेलू अभिनीत मॉरिसनचे दिग्दर्शन सुधीर शंकर यांनी केलेले आहे। रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरलेला आहे। IMDbवर मॉरिसनला 10 पैकी 7.5 ची रेटिंग मिळालेली आहे। हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषेसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे। हा पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये OTTवर रिलीज झालेला तामिळ चित्रपट मॉरिसन या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। OTTवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूल घालत आहे। या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलत जाते। त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाट आहे। OTTवर प्रदर्शन होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पहिला पसंतीचा ठरलेला आहे। 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने केवळ